आदरणीय व्यासपीठ, या विचार मंचावर जमलेले सर्व मान्यवर, ज्याप्रमाणे दिवे दोन असतात पण प्रकाश एक असतो, डोळे दोन असतात पण दृष्टी एक असते, ओठ दोन असतात पण बोल एक असतात, माझ्यासारखा बोलणारा मात्र एक असतो, तुमच्यासारखे ऐकणारे मात्र अनेक असतात. कारण शब्द एकाच्या ओठांतून बाहेर पडतात आणि अनेकांच्या हृदयामध्ये घर करून बसतात. अगदी त्याचप्रमाणे इथं बसलेले सर्व अकोलकर असेल, संगमनेरकर असेल, या सर्वांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जगावं कसं, ज्या संभाजी महाराजांनी सांगितलं मरावं कसं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं या उभ्या महाराष्ट्रामध्ये हजारो नद्या असताना सुद्धा, मग कृष्णा असेल, गोदावरी असेल, तुंगभद्रा असेल, मुळा असेल, मुठा असेल, कावेरी असेल, प्रवरा असेल, पण या नद्यांचा प्रवाह मात्र एकच असतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले उभ्या महाराष्ट्रामध्ये हजारो खेळ खेळलेले असताना सुद्धा, मग खो खो असेल, लपंडाव असेल, थाळीफेक असेल, गोळाफेक असेल, दांडपट्टा असेल, घोडेस्वार असेल, पण यांना लागणारी मनगटातली रग ही मात्र एकच असते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं या उभ्या महाराष्ट्रामध्ये हजारो सण साजरे केलेले असताना सुद्धा, दसरा असेल, दिवाळी असेल, नागपंचमी असेल, गुढीपाडवा असेल, रमजान असेल, ईद असेल, पण या सणांना लागणारा आनंद हा मात्र एकच असतो. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की या उभ्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे लोक राहत असताना सुद्धा, मग तो महार असेल, मांग असेल, चंबार असेल, कुंभार असेल, भिल्ला असेल, ठाकर असेल, कुळी असेल, मुसलमान असेल, मराठा असेल, पण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त हे मात्र भगव्याच रंगाचं असतं. असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मी अभिवादन करतो. ज्या आजच्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं आपण जो जमलेलो आहोत, ज्या व्यक्तीला आपण निवडून देणार आहोत, ज्या व्यक्तीला आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहोत, पण हे प्रतिनिधित्व करण्यापाठीमागचं विजन काय आहे हे खऱ्या अर्थानं आपण प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे. कारण आपला अकोला तालुका असेल किंवा संगमनेर तालुका असेल, या अकोला आणि संगमनेर तालुक्यातल्या युवकांसाठी खऱ्या अर्थानं अमित साहेब म्हणजे प्रेरणास्थान असेल. कारण ॲग्री केलेला माणूस, MBA केलेला माणूस, आणि ज्या टायमाला माणूस उच्च शिक्षित होतो त्या टायमाला खऱ्या अर्थानं तरुणांपुढे असणारी आव्हानं त्या व्यक्तीला माहिती असतात. आणि ही तरुण पिढी खऱ्या अर्थानं जर आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये किंवा अकोला तालुक्यामध्ये जर पाहिली असेल तर त्यांना सगळ्यांना तिथून सोडून आजपर्यंत आपल्याला चाकणपर्यंत यावं लागतंय. ही सगळ्यात मोठी बाब आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये सभा मंडपांनी मंदिरं तर कोणी बांधू शकतं, पण सभा मंडपांनी मंदिरं बांधून खऱ्या अर्थानं आमच्या युवकांना रोजगार मिळणार आहेत का? युवकांची व्याख्या नेमकी काय आहे हेच आम्हाला आजपर्यंत कळलं नाही. युवकांची व्याख्या जर करायची ठरलं ना, युवक म्हणजे युवा, आणि युवा जर पाहिला तर त्याचा उलटा अर्थ केला तो वायू, आणि वायूपेक्षा जास्त वेगानं धावतो तो खऱ्या अर्थानं तरुण, तो युवा. पण या युवकांचं खऱ्या अर्थानं आज झालंय काय? आमचा युवा फक्त कुठंतरी एका मोबाईलमध्ये गुंतून बसलेला आहे. पण याच्यातनं बाहेर काढून त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळाला पाहिजे, त्यांची रोजीरोटी भागली पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. यासाठी कुठंतरी आम्हाला खस्ता खाव्या लागतात. आणि आजपर्यंत माझ्यासारखा एक तरुण संगमनेर तालुक्यात येऊन चाकणमध्ये आज सह्याद्री अकॅडमी नावाचं एक छोटंसं रोपटा लावतो आणि त्याचा वटवृक्ष तयार करतो. मग ही माझ्या भागात मी करू शकलो नसतो का? तर करू शकलो असतो. पण मला आज संगमनेर का सोडावं लागतंय, मला आज अकोला का सोडावा लागतो? कारण आमच्याकडे रोजगार कमी पडतोय आणि या रोजगारासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला बाहेर पडावं लागतं. म्हणजे आपल्याला दूरदृष्टिकोन असणारं विजन खऱ्या अर्थानं जर कुठं मिळू शकतं तर ते आपल्याला या नेत्याकडे मिळू शकतं. हा नेता खऱ्या अर्थानं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्या तरुणांचं प्रेरणास्थान असेल, आणि या नेत्याकडनं आपल्याला त्या तरुणांना जर रोजगार मिळाला तर मला वाटतं अकोला आणि संगमनेर तालुका निश्चितपणे सुखानं समाधानानं जगल्याशिवाय राहणार नाही. त्या तालुक्यामध्ये असणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं आपल्याला फुलताना पाहायला मिळतंय. आणि ही आपल्या अकोला संगमनेर तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं एक सुवर्ण संधी आहे. त्या संधीचा आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं विचार केला गेला पाहिजे. आणि आपल्याला अमित भाऊंना निवडून आणायचंय हे मात्र प्रत्येकाने मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की आपणाला यांना निवडून आणून फक्त थोड्या मतानं निवडून नाही आणायचंय, तर आपल्याला मताधिक्यानं निवडून आणायचंय. का आपल्याला प्रत्येकाने मनाशी खुणगाठ बांधून एक निर्णय घ्या आणि आपणाला
अमित भानवा फक्त निवडून आणायचे. मी फक्त फार काय वेळ घेणार नाही, फक्त जाताना विस खांडेकरांच्या का थोड्याशा याच्यात बदल करून सांगेल. घरामध्ये एखादा विंचू निघावून विंचू मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा, सापानं आपला चावा घ्यावा म्हणून धावत पळ सुटावं, पळता पळता एका विहिरीमध्ये पडावं, विहिरीमध्ये मगर असावी, त्या मगरीनं आपला चावा घ्यावा, पण त्या विहिरीमध्ये एक वेल आलेली असावी आणि त्या वेलीनं वर धरून चढण्याचा प्रयत्न करावा, पण त्या वेलीवरती एक मधमाशांचं पोळं असावं, त्या मधमाशांच्या पोळ्याचा भडका उडावा, त्याने आपल्या अंगाचा झावा घ्यावा, पण त्या मधमाशांच्या पोळातून पडणारा मधाचा थेंब हा मात्र अमित सरांनी तोंडानं झेलण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी तुम्हाला सांगेल. जाताना व्यासपीठाची रजा घेताना फक्त एवढंच सांगेल, मी नव्हे तंत्रज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, चार नाती जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, स्पर्श तिचा होया अंतर मी वळलो, या नदीवर घाट छोटा, बांधून मी चाललो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.